शालोम प्रियजन हो, आज रविवार अनुग्रह प्रार्थना सहभागितेची ऑनलाईन उपासना. या उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, सर्वसमर्थ देवा, आमच्या उद्धारका, तुझी स्तुती करत सर्व मान महिमा गौरव तुला देत आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो. आम्हाला तुझी उपासना करायची आहे. आम्हाला तुझं वचन वाचायचं आहे. तुझ्या वचनातून तुझा संदेश ऐकायचा आहे. या हेतूने आम्ही आज असे एकत्र आलेलो आहोत. प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो, आमची उपासना मान्य करून घे. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला आजच्या उपासनेमध्ये येऊ दे. तू आमच्याशी बोलत आहेस, हा अनुभव आम्हाला येऊ दे. आणि तुझी वाणी ऐकल्यानंतर त्यानुसार आमचं आचरण सुधारावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्ही अशक्त आहोत हे तुझ्या पुढे कबूल करतो. आणि प्रभू, आम्ही तुझं सहाय्य मागतो, तुझं मार्गदर्शन मागतो, तुझं नेतृत्व मागतो. प्रभू, आजची उपासना तू आशीर्वादित कर अशी तुला विनंती करतो. ही प्रार्थना येशू आमचा तरणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, स्तुतिगीतं गाऊया. प्रीतीने काळजी पुण्याहून काही गीतांमध्ये आपलं पुढारीपण करते. मैं धन्यवाद करता रहूंगा, गिव थँक्स विथ अ ग्रेटफुल हार्ट, तुमचा कोई नहीं. ही गीतं मेडली स्वरूपात प्रीती आपल्यासाठी सादर करते. तिच्याबरोबर आपण हे गाऊया, प्रभूची स्तुती करूया.
तेरा धन्यवाद करता रहूंगा. थँक यू जीसस. होय प्रभू परमेश्वर, आम्ही केवळ आणि केवळ तुझा धन्यवाद करतो. आमच्या जीवनाचे सर्व दिवस प्रभू परमेश्वर मला कल्याण आणि दया ही लाभत आहे म्हणून मी तुझा धन्यवाद करतो. माझ्या जीवनाचे सर्व दिवस तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे म्हणून मी धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. माझ्या जीवनाचे सर्व दिवस जरी शत्रूने मला वेढले तरी देखील प्रभू परमेश्वरा तू माझा सेनाधीश परमेश्वर मला बल संपन्न करून मला विजय देतोस म्हणून मी तुझा धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. थँक्यू जीसस. हालेलुया. Give thanks with a grateful heart. Give thanks unto the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. And now let the weak say, I am strong. Let the poor say, I
धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद परमेश्वरा. पित्या पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देणार. पवित्र आत्म्या धन्यवाद, कारण तू ह्या स्तुती आणि आराधनेचा राजा झालेला आहेस, तू प्रभू झालेला आहेस आणि तू आम्हाला त्या परमपवित्र स्थानामध्ये नेलेला आहेस परमेश्वरा. म्हणून धन्यवाद पित्या. तुझ्या सानिध्याला आम्ही आमच्या स्वतःमध्ये कॅरी करत असताना प्रार्थना आणि विनंती करतो की तू आम्हाला तुझं पवित्र मंदिर करतो परमेश्वरा. तुझी पवित्र प्रजा होण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावाने मागतो म्हणतो ऐकूया. आमेन. प्रीती, या सुंदर गीतांमध्ये आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो करिंथकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आणि वचनं 1 ते 7 आपण वाचणार आहोत. करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय वचने 1 ते 7. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही. प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानत नाही तर सत्या संबंधाने आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रभू ही वचनं आपल्यासाठी आशीर्वादित करो. आज ह्यामधून आपण संदेश ऐकणार आहोत, मनन करणार आहोत. यातनं प्रभू आपल्याशी बोलो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं गीत आहे, आपण ते गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून एक परिचित गीत गाऊया, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. उपासना संगीतामध्ये गीत क्रमांक 283. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो, हो मला येशू तारितो, येशू
येशू तारितो, हो मला येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो, हो येशू प्रेम दावितो. प्रेम दावितो, हो येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो, हो येशू प्रिय वाटतो. प्रिय वाटतो, हो येशू प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस आम्हाला दिलास, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी. तू आज आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आमची काळजी घेतोस, आम्हाला लागणाऱ्या गोष्टी पुरवतोस. तुझं संरक्षण, तुझी दया आणि तुझी कृपा प्रभू, याचा रोज आणि रोज आम्ही अनुभव घेतो. तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या विश्वासूपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आमच्याजवळ जे काही आहे ते सर्व तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होतं. प्रभू, त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. आम्ही प्रार्थना करतो, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, मंडळीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदावर आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येक सभासदाच्या घरामध्ये प्रभू, तुझे अनेक आशीर्वाद त्यांना मिळावेत, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं तन मन धन तुला अर्पण करतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये होऊ दे. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. मानवी बुद्धीनं आम्हाला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत, परंतु आमची प्रार्थना आहे की आज तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमच्याशी बोल, आमची भेट घे, तुझा आशीर्वाद तू आम्हाला दे आणि तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला चालव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि आपल्याला माहीत आहे, आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? आपल्या सर्वांना भेटून मला अतिशय आनंद वाटतो. प्रभूनं आपल्यासाठी ही सुंदर संधी दिली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण दर रविवारी त्याच्या स्तुतीसाठी, भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी, वचनासाठी एकत्र येऊ शकतो. हा किती मोठा आशीर्वाद आहे, नाही का? टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण प्रभूच्या गौरवासाठी करू शकतो. ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे असा माझा विश्वास आहे. सिंधुताई कोतवाल आंटी यांनी अतिशय सुंदर त्यांची प्रतिक्रिया आम्हाला पाठवली. खरं म्हणजे मला वैयक्तिकरित्या पाठवली.
परंतु मी आपल्या ग्रुपवरती टाकले आहे, व्हॉट्सॲप ग्रुपवर, आणि फार सुंदर त्यांनी शब्द या भक्तीसाठी वापरले, माझ्यासाठी वापरले. खूप आमचं कौतुक केलं आणि खूप बरं वाटलं. आपल्यामध्ये जी वडीलधारी मंडळी आहे ती जेव्हा आपलं कौतुक करतात तेव्हा खूप बरं वाटतं, नाही का? त्यांची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडली तर आपल्याला अधिक जोम येतो, जोर येतो, जोश येतो आणि आपल्या सेवेसाठी आपल्याला खूप उत्तेजन मिळतं. आणि म्हणून कोतवाल आंटींचे आम्ही मनापासून आभारी आहोत. त्या आणि रंजनाताई दर रविवारी न चुकता मराठी आणि इंग्रजी भक्तीसुद्धा पाहतात आणि आपल्याबरोबर प्रभूच्या आराधनेमध्ये सहभागी होतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, आपल्या सर्वांचा आभारी आहे जे सर्व दर रविवारी या भक्तीमध्ये सहभागी होतात. मी आपल्याला नेहमी कळवत असतो की आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया पाठवा, आणि जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या प्रतिक्रिया पाठवता तेव्हा आम्हाला खूप आनंद मिळतो, खूप उत्तेजन मिळतं. आपण जे सर्व आमची भक्ती पाहता, त्यामध्ये भाग घेता, आपल्यापैकी अनेकांचे फोन नंबर, आपली नावं आमच्याकडे नाही आहेत, आणि म्हणून माझी नेहमी विनंती असते की कृपा करून आपलं नाव, आपला फोन नंबर आम्हाला कळवा, म्हणजे आपल्याशी आम्हाला वैयक्तिकरित्या संपर्क साधता येईल. आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस, आधी अनुग्रह प्रेयर फेलोशिप हा ग्रुप होता, परंतु माझा फोन हॅक झाल्यानंतर तो ग्रुप बंद पडला आहे, आणि म्हणून नवीन ग्रुप आपण चालू केलेला आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस. आणि त्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करतो, वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही विचारांची देवाणघेवाण करतो, आणि त्याद्वारे सुद्धा सर्वांना खूप आशीर्वाद मिळतो. हा आमचा अनुभव आहे, आणि म्हणून आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं ही आमची विनंती आहे. जर आपण अद्यापही आपलं नाव आणि नंबर आम्हाला पाठवला नसेल तर कृपा करून आपला व्हॉट्सॲप नंबर आम्हाला पाठवा, आपलं नाव आम्हाला पाठवा, यासाठी की आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आम्हाला सहभागी करून घेता येईल. 26 एप्रिलला आपण एक उपकार स्तुतीची प्रार्थना पुण्यामध्ये घेत आहोत, आणि त्यासाठी सुद्धा तुम्हा सर्वांना अत्यंत प्रेमाचं आमंत्रण आहे. पुष्कळांनी प्रतिसाद दिला आहे, परंतु आमची प्रार्थना आहे, आमची इच्छा आहे की आपल्यापैकी अनेकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. केवळ पुण्यातीलच नाही, परंतु पुण्याबाहेरचे जे आमचे मित्रमंडळी आहेत, जे बहीण भाऊ आहेत, त्यांनीसुद्धा यामध्ये सहभागी व्हावं, यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे. कृपा करून लवकरात लवकर आपलं नाव आम्हाला कळवा, यासाठी की आम्हाला चांगल्या प्रकारे या उपकासी या प्रार्थनेची तयारी करता येईल. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये पास्टर जोसेफ पवार आणि त्यांची पत्नी तेजस्विनी यांनी स्तुती आराधनेमध्ये आमचं पुढारीपण केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. डॉक्टर रश्मी त्रिभुवन ज्या दुबईमध्ये असतात, त्यांनी शास्त्र वाचन केलं आहे, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. आपण जर या भक्तीमध्ये भाग घेऊ इच्छिता कोणत्याही प्रकारे तर जरूर आम्हाला कळवा, आणि आम्हाला खूप आनंद वाटेल आपल्याला भाग देण्यासाठी. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे असतो, त्याचं निमित्त साधून मागच्या रविवारी आपण प्रीती हा विषय निवडला, आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी प्रीतीविषयी आपण वाचतो, परंतु करिंथकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय जो प्रीतीचा अध्याय आहे त्यावर आपण मनन सुरू केलं. पहिली 3 वचनंच आपण पाहू शकलो, आणि त्याच्या पुढची वचनं कदाचित 2 किंवा 3 वचनं आज आपण पाहणार आहोत, आणि येणाऱ्या आठवड्यांमध्ये हा जो अध्याय आहे त्याचा अभ्यास, त्याच्यावर मनन आपण करणार आहोत. या अभ्यासातून आपल्याला काही शिकायला मिळत असेल तर जरूर आम्हाला कळवा. प्रभू जर आपल्याला काही सांगत असेल, शिकवत असेल, बोध करत असेल तर त्याविषयी जरूर आपली साक्ष आम्हाला कळवा, आपले अनुभव आम्हाला कळवा, आणि त्याद्वारे आम्हालाच नाही परंतु सर्व ऐकणाऱ्यांना उत्तेजन मिळेल, आशीर्वाद मिळेल, हा माझा विश्वास आहे. पहिल्या 3 वचनांमध्ये आपण पाहिलं की आपण अनेक गोष्टी केल्या, परंतु जर प्रीती नसेल तर त्या सर्व व्यर्थ आहे. आपण जर देवदूतांच्या भाषेमध्ये बोललो, आपल्याला संदेश देण्याची शक्ती असेल, आपल्याला सर्व विद्या अवगत असतील, डोंगर ढळवता येतील इतका विश्वास माझ्या ठाई असेल, मी आपलं सर्व धन अन्नदानार्थ दिलं, आपलं जिवंत शरीर जाळण्यासाठी दिलं, पण माझ्या ठाई प्रीती नसेल तर सर्व व्यर्थ आहे. आमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी आम्ही स्वतः किती धडपड केली, किती दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या सर्व गोष्टीच्या मागे मोटिवेटिंग फॅक्टर, आम्हाला उत्तेजन देणारी जर गोष्ट प्रीती नसेल, आमचा मुख्य हेतू, मुख्य ध्येय जर प्रीती नसेल तर या सर्व गोष्टींना काहीच अर्थ नाही. अशा प्रकारे पहिल्या 3 वचनांमध्ये आपण पाहिलं. मग आपल्याला सर्वांना वाटतं की आम्ही इतरांवर प्रेम करतो, आमची इतरांवर फार प्रीती आहे,
विशेषतः आपल्या कुटुंबातील लोक, आपले प्रियजन, आपले मित्रमैत्रिणी, आपल्याला असं वाटतं त्यांच्यावर आपण किती प्रीती करतो. परंतु देवाचं प्रीतीचं जे स्टँडर्ड आहे ते अत्यंत उच्च आहे. आणि देव म्हणतो की तुम्ही हे सर्व जरी केलं तरी सुद्धा तुमच्या ठाई जर प्रीती नसेल त्या सर्व करण्याला काहीच अर्थ नाही. आमच्या कर्मकांडामुळं आम्ही प्रीती करतो हे आम्हाला दाखवता येणार नाही. होय, आम्ही पुष्कळ गोष्टी करतो, पुष्कळ इतरांना दाखवण्यासाठी, इतरांना प्रभावित करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. परंतु यामध्ये प्रीती जर नसेल त्या सर्व गोष्टींना काहीच अर्थ नाही. आणि हे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये हा प्रश्न यायला पाहिजे की जर हे प्रीती नाही तर मग प्रीती काय? व्हॉट इज लव्ह? प्रीती म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे, नाही का? आणि त्याविषयीच पौल आम्हाला पुढे सांगतो. आणि मग 4थ्या वचनापासून पौल पुढे आम्हाला प्रीतीविषयी सांगतो. काय सांगतो पौल? प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. खरं म्हणजे प्रीतीचं हे जे वर्णन आहे ना ते कोणाला बरं तंतोतंत लागू पडेल? अर्थात आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आला. त्याच्याशिवाय इतर कोणती व्यक्ती या जगामध्ये नाही की ज्या व्यक्तीच्या ठाई आपल्याला हे सर्व गुण आढळतील. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे मूर्तिमंत प्रीती आहे. देवाची प्रीती काय आहे हे समजण्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडेच यायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं तर प्रीती काय आहे हे कदाचित आम्हाला समजू शकेल. आज संपूर्ण जगामध्ये लोक प्रेमाचे भुकेले आहेत. असं कोणीच नाही की जो असं म्हणेल नाही मला प्रेमाची काही गरज नाही. कदाचित एखादी व्यक्ती म्हणेल सुद्धा मला प्रेमाची गरज नाही, परंतु त्याच्या जीवनामध्ये तो प्रेमाचा भुकेला आहे हे वेगळ्या मार्गानं आम्हाला दिसून येईल. हा देवानं आम्हाला बनवलंच असं आहे ना की आम्हाला प्रेम हवं असतं, आम्हाला प्रीती हवी असते. कारण देव प्रीती आहे आणि आम्हाला देवाच्या प्रतिरूपाचं देवानं बनवलेलं आहे आणि म्हणून आमच्यामध्ये सुद्धा प्रीती आहे. आम्हाला सुद्धा प्रीती हवी आहे. आमच्यावर कोणीतरी प्रेम करावं ही आमची अपेक्षा असते. आम्हाला सुद्धा दुसऱ्यांवर प्रेम करण्याची इच्छा असते. कारण प्रीती हे देवाचं दान आहे. आणि ही प्रीती कशी आहे त्याचं वर्णन करताना पौल म्हणतो की प्रीती सहनशील आहे. आता सहनशील असणं, प्रीती सहनशील आहे म्हणजे ती सर्व काही सहन करते. याचा अर्थ नकारात्मक गोष्टीच्या वर सुद्धा ती विजय होते. इंग्रजीमध्ये जो शब्द वापरलाय तो पेशन्स. लव्ह इज पेशंट. देव आम्हाला सांगतो की प्रीती सहनशील आहे. आज जगामध्ये आपल्याला काय आढळतं? सर्व ठिकाणी आपल्याला असहिष्णू वृत्ती आढळते. आमच्यामध्ये धीर नाही, आमच्यामध्ये पेशन्स नाही, आमच्यामध्ये संयम नाही हे आम्हाला जागोजागी आढळतं. विशेषतः जर आपण रस्त्यावर प्रवास करतो, आपण एखादं वाहन चालवतो किंवा आपण पायी सुद्धा चालतो तर आपल्याला हे लक्षात येतं लोकांना अजिबात संयम नाही, धीर नाही. सिग्नलवर सिग्नल तोडून पुढे जाणारे खूप असतात किंवा सिग्नल लागल्यानंतर आपण थांबायला पाहिजे. कदाचित पादचारी जात असतात, त्यांना जाण्यासाठी आपण संधी द्यायला पाहिजे. हा साधा विचार सुद्धा आमच्यापैकी अनेक जण करत नाहीत. आम्ही अत्यंत असहिष्णू झालो आहोत. आमचा स्वतःवर अजिबात संयम नाही. वी हॅव लॉस्ट पेशन्स. परवा मी एका ठिकाणी उभा होतो. माझे मित्र डॉक्टर राम एका अंत्यविधीच्या भक्तीसाठी घेऊन चालले होते आणि तिथं मी उभा होतो आणि त्या ठिकाणी मी एक स्कूटर पाहिली आणि स्कूटरच्या मागे जे नंबर प्लेट असते ना त्याच्यावर लिहिलं होतं संयम. कदाचित ज्याची ती स्कूटर आहे त्याला दुसऱ्याला सांगायचं असेल मागे जो आहे थोडा संयम धर, थोडा धीर धर. हॅव लिटल पेशन्स, डोंट बी इम्पेशंट विथ मी. कारण आपण पाहतो विशेषतः ट्रॅफिकमध्ये लोकांचा संयम तुटायला लागलेला आहे. त्याच्यावरून भांडणं होतात, लोक एकमेकांवर धावून जातात, काही वेळेला एकमेकांवर हल्ला केला जातो. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण सध्या जीवन जगत आहोत.
मला आठवतं एक प्रसंग, आम्ही साताऱ्यावरून पुण्याला प्रवास करत होतो आणि टोल नाक्यावर आमची कार थांबली आणि त्या ठिकाणचा जो स्टाफ आहे त्याच्याबरोबर आमचा थोडासा वाद झाला. आम्हाला असं वाटलं की आम्ही रिटर्न टोल भरलेला आहे आणि म्हणून आम्ही असं सांगत होतो की आम्ही तर पैसे भरलेच, मग पुन्हा का टोल घेतला जातो. त्याने आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला, नाही नाही, तुम्ही फक्त एका बाजूचाच भरलेला आहे, रिटर्न भरलेलं नाही आहे. आणि हे आमचं बोलणं चालू असताना, हा आमचा वाद चालू असताना आमच्या मागे जी गाडी होती त्यांचा धीर सुटला. त्या गाडीतून 3-4 जण बाहेर आले आणि हा जो स्टाफ आमच्याबरोबर बोलत होता त्याच्यावर त्यांनी हल्ला केला आणि त्यांचं भांडण सुरू झालं. आमच्या ड्रायव्हरने आपली गाडी काढली आणि आम्ही निघून गेलो. परंतु पहा, आमच्या मागे जे लोक होते त्यांचा स्वतःवर संयम नव्हता. त्या टोल नाक्यावर काम करणाऱ्या कामगारांवर हल्ला केला आणि हे दृश्य आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं. टोल नाक्यावर भांडणं होतात. कधी कधी टोल नाक्याचे कर्मचारी प्रवाशांवर हल्ला करतात, त्यांना मारहाण करतात. कधी कधी प्रवासी अशा टोल नाक्यांवर हल्ला करतात, तोडफोड करतात. अशा प्रकारची दृश्य आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. आणि याचं कारण काय? आमचा संयम तुटत चाललाय. असं म्हटलं जातं की पुण्यातल्या रस्त्यावर तुम्ही वाहन चालवू शकला तर तुम्हाला जगात कुठेही वाहन चालवता येईल. आता माझे इतर मित्र जे बँगलोरला आहेत, चेन्नईला आहेत, ते म्हणतात आमच्या शहरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. सगळीकडे वाहनं इतके वाढलेली आहेत, गर्दी इतकी वाढलेली आहे की प्रत्येकाला इच्छा असते की आपण पुढे जावं आणि मग दुसऱ्याला त्रास झाला तरी हरकत नाही. अशा प्रकारची असहिष्णू वृत्ती, स्वतःवर संयम न राखता दुसऱ्यांवर अन्याय करणं, अशा प्रकारची प्रवृत्ती आज संपूर्ण जगामध्ये वाढत आहे. असं दृश्य आज आम्हाला पाहायला मिळतं. मी परवा ज्या अंत्यविधीच्या उपासनेसाठी गेलो होतो, आमचे एक अत्यंत प्रिय मित्र ब्रदर जिमी बेलिमोरिया, जे पारशी समाजातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळले, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. अत्यंत विश्वासूपणे त्यांनी प्रभूची सेवा केली. जिनेवा या ठिकाणी ते एका मोठ्या हुद्द्यावर काम करत होते, अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर पुण्यात बोट क्लबमध्ये ते सेटल झाले. त्यांच्या घरी जाऊन सुद्धा मिसेस गीता बिलिमोरिया यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांचं वैशिष्ट्य मला सांगू द्या. सिस्टर गीता आहे, त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि त्यांना केमोथेरपीचं ट्रीटमेंट चालू आहे. हे ब्रदर जिमी बिलिमोरिया जे होते त्यांना रोज रात्री डायलिसिस करावं लागायचं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक सोमवारी बायबल स्टडीसाठी ते नियमित यायचे. त्यांना फार त्रास होत असेल, त्यांना ॲडमिट केलं असेल किंवा इतर कारण असेल तरच ते येत नव्हते, नाहीतर ते नेहमी आमच्या बायबल स्टडीसाठी यायचे. ते स्वतः बायबल स्टडी घ्यायचे, फार चांगली तयारी करायचे. त्यांचा जो अभ्यास होता तो सर्व ते तयार करायचे, लिहून आणायचे आणि पवित्रशास्त्राचा अतिशय सुंदर अभ्यास ते आमच्यासाठी घ्यायचे. आणि हा देवाचा प्रिय सेवक आमच्यामधून गेला आहे याचं अतिशय दुःख होतं. परंतु त्यांची फार सुंदर साक्ष त्यांच्या या अंत्यविधीच्या भक्तीमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. बोट क्लबमध्ये ही अंत्यविधीची भक्ती झाली आणि त्या ठिकाणी अनेक पारशी लोक होते, अनेक इतर वेगवेगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी जी साक्ष दिली ती अशी होती की माय फादर वॉज परफेक्शनिस्ट. माझ्या वडिलांना प्रत्येक गोष्ट अगदी परिपूर्ण असायला हवी होती. आणि दुसरी गोष्ट, ट्रॅफिक सेन्सच्या बाबतीमध्ये ते अतिशय काटेकोर होते. ते कधीही सिग्नल तोडत नव्हते आणि त्याचं असं म्हणणं होतं की कदाचित जगामध्ये त्यांच्यासारखा असा ट्रॅफिक नियम पाळणारा कोणी नसेल. ते अत्यंत काटेकोरपणे ट्रॅफिकचे नियम पाळायचे. किती चांगली साक्ष आहे ना ख्रिस्ती व्यक्तीची अशी साक्ष असणं की तो नियम पाळतो. आज जगामध्ये आम्हाला जे चित्र दिसतं की लोकांचा संयम तुटत चाललेला आहे, एकमेकांबरोबर भांडणं करतात, पुढे जाण्यासाठी धडपड करतात. त्यावेळेस एक ख्रिस्ती व्यक्ती जोपर्यंत सिग्नल मला मिळत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही म्हणून त्या ठिकाणी थांबून राहतो. आमच्या मुलीकडून, अनुग्रहाकडून सुद्धा मला हे शिकायला मिळतं. जोपर्यंत ग्रीन सिग्नल लागत नाही तोपर्यंत गाडी पुढे न्यायची नाही अशी ती मला तंबी देते. जरी पुढे रिकामा असेल, सर्व असेल, दुसरे सर्व जात असतील तरी सुद्धा जोपर्यंत ग्रीन होत नाही सिग्नल तोपर्यंत तुम्ही पुढे जायचं नाही, अशा प्रकारे ते आम्हाला सांगते. कारमध्ये बसल्यानंतर सगळ्यांनी सीट बेल्ट लावायला हवेत हा तिचा कटाक्ष असतो. तर संयम ठेवणं
ही चांगली साक्ष आहे, कारण प्रीती आम्हाला संयम धरायला शिकवते. प्रीती सहनशील आहे. पहा, आम्ही इतरांच्या बोलण्यानं दुखावतो, आम्हाला राग येतो, आम्ही चिडतो. त्याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत आता प्रीतीचं जे वर्णन या ठिकाणी 4 आणि 5व्या वचनामध्ये केलं आहे. परंतु प्रीती सहनशील आहे. आमचे जावई जॉन थॉमस यांनी मला एक फार महत्त्वाचा सिद्धांत शिकवला. ते काय प्रीचर नाही, ते काय पाळक नाही किंवा पूर्णवेळ सेवक नाहीत, परंतु त्यांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला शिकवली. एक दिवस मी माझ्या पप्पांवर चिडलो होतो आणि मी काहीतरी बोललो. त्यावेळेस जॉन थॉमस, जो आमचा जावई आहे, म्हणजे माझी भाची पद्मिनी थॉमस, तिचा नवरा, तो मला म्हणाला, मामा, यू मस्ट गिव्ह देम अ लॉंग रोप. आपल्यामध्ये जे वडीलधारी आहेत, आपल्यामध्ये जे वृद्ध आहेत, त्यांच्यासाठी आपण नेहमी सहनशील असलं पाहिजे. पहा, किती मोठी गोष्ट त्याने मला शिकवली. तो काय संदेश वगैरे देत नाही माझ्यासारखा, परंतु एका वाक्यामध्ये त्याने अत्यंत महत्त्वाचं सिद्धांत, महत्त्वाचं तत्व मला शिकवलं, जे मी आजपर्यंत विसरलो नाही. आमचा स्वभाव सहनशील आहे का? प्रभू येशू ख्रिस्त सहनशील होता. त्याची सहनशीलता वधस्तंभावर तो लटकत होता त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळाले. ज्यावेळेस त्याच्यावर सर्व प्रकारचा अन्याय झाला, तेव्हा तो किती सहनशील आहे हे आम्ही पाहिलं. प्रीती सहनशील आहे. पुढे पाऊल म्हणतो की प्रीती परोपकारी आहे. इंग्रजीमध्ये असं म्हटलंय की लव्ह इज काइंड. परोपकारी या शब्दापेक्षा काइंड हा शब्द फार सुंदर वाटतो मला. मला माहित नाही काइंडसाठी योग्य प्रकारचा मराठी शब्द आहे की नाही, परंतु दुसऱ्यांच्या प्रती प्रेमानं वागणं म्हणजे परोपकारी असणं. दुसऱ्यांशी चांगलं वागणं, दुसऱ्यांशी प्रेमानं वागणं, धीरानं वागणं, या सर्व गोष्टींचा समावेश कदाचित लव्ह इज काइंड, प्रीती परोपकारी आहे, याच्यामध्ये येईल. पुन्हा जगामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की लोक परोपकारी नाही आहेत, लोक कृतज्ञ आहेत. पुष्कळ ज्यांना आम्ही मदत करतो तेच आम्हाला त्रास देतात, अशा प्रकारचं चित्र आज जगामध्ये पाहायला मिळतं. तुम्ही दुसऱ्यांना मदत केली म्हणजे ते तुमच्याशी चांगले वागतीलच याची गॅरंटी नाही आहे. कारण जग हे परोपकारी नाही आहे. द वर्ल्ड इज नॉट काइंड. कधी कधी काही लोक देवाला दोष देतात, गॉड इज नॉट काइंड टू मी. किती भयंकर गोष्ट आहे ना, देवाला असं म्हणणं की देवा तू माझ्याशी चांगला नाही आहेस. त्याचा अर्थ आम्ही देवापेक्षा चांगले आहोत, परंतु देव माझ्याशी चांगला नाही. आणि यासारखी भयंकर गोष्ट असू शकत नाही की देवाला आपण म्हणणं की यू आर अनकाइंड, तू परोपकारी नाही आहेस. देवाची प्रीती आम्हाला इतरांशी चांगलं वागायला शिकवते. कारण देवाचा हा स्वभाव आहे की आम्ही कसेही वागलो तरी सुद्धा तो आमच्यावर प्रीती करतो, आमच्याशी चांगला वागतो. हा, जर आम्ही आपल्या पापांचा विचार केला, आम्ही आमच्या चुकांचा विचार केला, तर देवानं आमच्याशी का चांगलं वागावं? देवानं आमच्यावर का दया करावी? देवानं आम्हाला का आशीर्वाद द्यावा? परंतु देवाचा स्वभावच आहे की तो परोपकारी आहे. गॉड इज काइंड, लव्ह इज काइंड. प्रभू येशू ख्रिस्त हा परोपकारी आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा चांगला आहे. गॉड इज गुड आपण म्हणतो नाही का, ऑल द टाइम गॉड इज गुड. देव सर्वदा चांगला आहे. देवाचा हा स्वभावच आहे की दुसऱ्यांशी चांगलं वागावं, परोपकारी वृत्तीनं वागावं. पण आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही परोपकारी आहोत किंवा आम्ही चांगले आहोत, त्याचा अर्थ आमच्या कृतीमध्ये ते दिसतं. आम्ही शब्द किती चांगले वापरले, आम्ही फार चांगलं दाखवलं की आम्ही किती चांगले आहोत, परंतु आमच्या कृतीमध्ये जर ते चांगुलपणा दिसला नाही तर आमच्या शब्दांना काहीच अर्थ नाही, नाही का? आज आपल्याला राजकारणामध्ये हे पाहायला मिळतं. आमचे नेते मोठमोठे भाषणं करतात, आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत, आम्ही जनतेसाठी हे केलं ते केलं अशा प्रकारे सांगतात. परंतु त्यांचं जीवन जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस ते पुढारी होतात कदाचित त्यांना 2 खोल्यांचं घर असेल, पण जेव्हा ते मंत्री होतात तेव्हा त्यांच्याकडे मोठा बंगला येतो. आणि केवळ एकच नाही, त्यांचे वेगवेगळ्या शहरामध्ये बंगले असतात. त्यांचा मुंबईमध्ये बंगला असतो, पुण्यात बंगला असतो, नागपूरला बंगला असतो, कोल्हापूरला बंगला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे घर असतात.
कारण त्यांचं बोलणं आणि त्यांचं वागणं याच्यामध्ये फरक असतो. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की प्रीती परोपकारी आहे, प्रीती चांगली आहे, त्याचा अर्थ आमच्या कृतीमध्ये हे दिसायला हवं. आणि ख्रिस्तीय नात्यानं कदाचित आमच्यासमोर ते आव्हान आहे. पण आमचे नेते सुद्धा मोठमोठी भाषणं देतात. चर्चमध्ये गेल्यानंतर अतिशय पवित्र होतो आम्ही. चर्चमध्ये गेल्यानंतर आमची भाषा अतिशय सुंदर असते. परंतु चर्चच्या बाहेर पडलं की आमची भाषा बदलते. आमच्या तोंडामध्ये अपशब्द येतात. आम्ही दुसऱ्यांचा अपमान करतो. आम्ही दुसऱ्यांशी निर्दयतेने, कठोरतेने वागतो. वी आर नॉट काइंड. आम्ही आपल्या घरातल्या लोकांशी नीट वागत नाही, आपल्या शेजाऱ्यांशी नीट वागत नाही, आपल्या मंडळीमध्ये नीट वागत नाही, आमच्या कामाच्या ठिकाणी आम्ही नीट वागत नाही. जर ख्रिस्ती म्हणून आमची साक्ष जर अशी असेल तर खरोखर देवाची प्रीती आमच्यामध्ये आहे का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. कधी कधी मला फार आश्चर्य वाटतं. काही जणांची भाषा पुलपिटवर गेल्यानंतर बदलून जाते. मला माहित नाही त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिंग का करावं लागते. तुम्ही नैसर्गिकरित्या जे आहात तसं सादर व्हा ना लोकांसमोर. त्यासाठी तुम्हाला देखावा का करावा लागतो. आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न पुष्कळदा आपण पुलपिटवर गेल्यानंतर करतो नाही का. लोकांसमोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आम्ही किती पवित्र आहोत, आमच्यामध्ये देवाचं भय किती आहे, असं काहीतरी भासवण्याचा, दाखवण्याचा आमच्यापैकी अनेक जण प्रयत्न आपण करतो नाही का. साधी गोष्ट, प्रार्थना करताना सुद्धा आमची भाषा का बदलते. आम्ही जेव्हा देवाशी बोलतो तेव्हा आम्ही आपल्या पित्याशी, स्वर्गीय पित्याशी बोलत आहोत. फक्त याचं भान आपल्याला राखायला पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला मोठमोठे शब्द वापरण्याची गरज नाही. त्यासाठी आपल्याला आवाज बदलण्याची गरज नाही. पण चर्चमध्ये बोलताना, विशेषतः संदेश देताना आमची भाषा एकदम वेगळी होते. मला माहित नाही असं का होतं. तसं व्हायला नको. आपण जसे आहोत तसं लोकांसमोर सादर व्हायला पाहिजे. आमचं जीवन, आमचा विश्वास हा आमच्या कृतीमध्ये लोकांना दिसायला हवा, किंवा आमच्या बोलण्यामध्ये नाही. आम्ही फार सुंदर कपडे घातले, आम्ही फार प्रभावीपणे बोललो म्हणजे आम्ही प्रीतीने भरलेलो आहोत असं होत नाही. आणि प्रीती ही आमच्या कृतीमधून लोकांसमोर यायला पाहिजे. आणि आज मला असं वाटतं जगाला त्याची गरज आहे. आज जर जग येशू ख्रिस्ताकडे येत नसेल तर त्याचं कारण हे आहे की आज आमच्यामध्ये देवाची प्रीती कार्यरत असलेली त्यांना दिसत नाही. आम्ही बोलतो बऱ्याच गोष्टी, आम्ही देव प्रीती आहे हे जाहीर करतो, देवानं जगात एवढी प्रीती केली असा आम्ही संदेश देतो. परंतु ती प्रीती जर माझ्यामध्ये नसेल तर लोक येशू ख्रिस्ताकडे कसे आकर्षित होतील बरं. आणि म्हणून आज माझ्या जीवनामध्ये प्रीतीचे जे गुण दाखवलेले आहेत, की प्रीती ही परोपकारी आहे, लव्ह इज काइंड, माझ्यामध्ये तो गुण आहे का याविषयी मी स्वतःच्या जीवनाची पडताळणी घ्यायला पाहिजे. प्रीतीविषयी बोलताना पौल असं म्हणतो, प्रीती हेवा करीत नाही. ज्या ठिकाणी हेवा आहे त्या ठिकाणी प्रीती राहू शकत नाही, कारण प्रीती हेवा करत नाही. आणि या संपूर्ण जगामध्ये तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, हेवा ही फार मोठी समस्या आहे. जेलसी, अनेक गोष्टींसाठी लोक एकमेकांचा हेवा करतात. जर माझ्या मित्रानं एक चांगली कार घेतली तर मला त्याचा हेवा वाटतो. जर एखाद्याकडे चांगला मोबाईल असेल तर मला त्याचा हेवा वाटतो. एखाद्या मित्राची पत्नी सुंदर असेल, एखाद्या मैत्रिणीचा नवरा हँडसम असेल तर त्याचाही काही जणांना हेवा वाटतो. काही जणांची मुलं फार सुंदर प्रगती करतात, त्याचा दुसऱ्यांना हेवा वाटतो. जर एखाद्यानं चांगलं घर बांधलं असेल तर त्याविषयी इतरांना हेवा वाटतो. आणि इतर धर्मामध्ये हा हेवा किंवा हा जो द्वेष आहे त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एकतर लिंबू बांधा, मिरची बांधा, काहीतरी काळं लावा, अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. आम्हाला असे उपाय करण्याची गरज नाही, कारण येशू ख्रिस्त आम्हाला हे शिकवतो, प्रीती हेवा करीत नाही. माझ्या मनामध्ये हेवा आहे का कुठल्याही व्यक्तीविषयी, कुठल्याही गोष्टीविषयी मला कधी कधी हेवा वाटतो का? जर तसा असेल तर आज मला पश्चाताप करण्याची गरज आहे.
माझ्यामध्ये हेवा नसावा. देवाची इच्छा आहे की माझ्यामध्ये हेवा नसावा, कारण प्रीती हेवा करीत नाही. आणि पहा, ती सुद्धा एक चांगली साक्ष आज आमच्या जीवनामध्ये व्हायला हवी, की माझ्या जीवनामध्ये माझ्याकडे पाहिल्यानंतर माझे जे सहकारी असतील, माझे मित्र असतील, माझे परिचित असतील, त्यांना हे जाणवायला हवं की ही व्यक्ती कुणाचा हेवा करत नाही. या व्यक्तीला हेवा वाटत नाही दुसऱ्यांचा. विशेषतः कामाच्या ठिकाणी, इन द वर्क प्लेस, अनेक जण हे हेव्याचे बळी पडतात. काही जण दुसऱ्यांचा इतका हेवा करतात की त्या व्यक्तीला त्याचा खूप त्रास होतो. अप्रत्यक्षरित्या काही व्यक्तींचा छळ केला जातो, कारण त्या व्यक्तीमध्ये जे काही चांगलं आहे त्याचा सुद्धा अनेकांना हेवा वाटतो. एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याचा दुसऱ्यांना हेवा वाटतो, एखाद्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा, एखाद्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये जे काही प्राप्त केलेलं आहे त्याचा इतरांना हेवा वाटतो. पहा, हेवा ही फार मोठी समस्या आज आपल्याला समाजामध्ये आढळून येते. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला, येशू ख्रिस्ताच्या भक्तांना, येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना हे शिक्षण दिलेलं आहे की प्रीती हेवा करीत नाही. माझ्यामध्ये इतरांचा हेवा करण्याची प्रवृत्ती आहे का? मला पश्चाताप करण्याची गरज आहे. प्रीती बढाई मारत नाही. लव्ह इज फ्री फ्रॉम बोस्टफुलनेस. लव्ह इज नॉट बोस्टफुल. पुन्हा एकदा, जगामध्ये आम्हाला काय शिकवलं जातं? नाही, तुम्ही बढाई मारायला पाहिजे, मी किती ग्रेट आहे हे तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे. काही काही खेळांच्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये विशेषतः ज्यांचा विजय होतो ना, ते कशा प्रकारे इतरांना कमी लेखण्याचा आणि बढाई मारण्याचा प्रयत्न करतात हे आम्हाला पाहायला मिळतं. विशेषतः टेनिसमध्ये मी हे पाहतो. जर दुसरा चुकला, हा जो टेनिस प्लेअर ज्याला पॉईंट मिळालेला तो अगदी द्वेषानं दाखवत होते, पहा मी कसं मारलं त्याला, मी कसा हा पॉईंट घेतला. अशा प्रकारे बढाई मारण्याचा प्रयत्न असतो. आणि जगामध्ये कदाचित हे चित्र आम्हाला पाहायला मिळतं आणि त्याचा प्रभाव आमच्यावर होता. आम्हाला असं वाटतं आम्ही पण असं करायला पाहिजे. आम्ही सुद्धा काही गोष्ट केली की आम्हाला त्याची बढाई मारता आली पाहिजे. आणि जगामधील लोकांचा हा स्वभाव कदाचित आज ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा आला आहे. आणि म्हणून आम्ही चर्चमध्ये, मला चांगलं गाता येतं याच्याबद्दल मी बढाई मारतो, मला चांगला संदेश देता येतो याच्याबद्दल मी बढाई मारतो, मला फार चांगली प्रार्थना करता येते, मला एखादं वाद्य वाजवता येते, मला हे करता येतं, मला ते करता येतं, याची मी बढाई मारतो. आणि सेवेच्या बाबतीमध्ये फार मोठी समस्या मला आढळते की काही सेवक स्वतःच्या सेवेविषयी इतक्या बढाया मारतात, जणू काही जगात त्यांच्यासारखी सेवा कोणी करतच नाही. इतकी त्यांची सेवा महान आहे अशा प्रकारे दाखवण्याचा काही सेवक प्रयत्न करतात. का? आम्हाला स्वतःच्या सेवेविषयी बढाई मारायची काय गरज आहे? इतरांनी आमचं कौतुक करायला पाहिजे, आम्ही स्वतःचं कौतुक का करावं? पण आम्हाला जगाकडे पाहून असं वाटतं की मी सुद्धा बढाई मारायला पाहिजे, मी किती चांगला संदेश देतो, मी किती चांगलं गातो, मी अशा गोष्टी तशा गोष्टी किती उत्तम प्रकारे करू शकतो, याविषयी पुष्कळदा आम्ही बढाई मारतो. आणि देवाची माझ्यापासून ही अपेक्षा नाही. माझ्यामध्ये अशी कोणतीच चांगली गोष्ट नाही की ज्याबद्दल मी बढाई मारावी. जे काही चांगलं आहे ते केवळ देवाची कृपा आहे. देवाच्या दयेमुळं, देवाच्या कृपेमुळं मी सर्व काही करू शकतो. मी स्वतःच्या सामर्थ्यानं, स्वतःच्या शक्तीनं, स्वतःच्या बुद्धीनं काहीच करू शकत नाही. जर मी ते केलं तर त्यामध्ये देवाचा गौरव नाही आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी, ख्रिस्ती सेवकांनी स्वतःविषयी, स्वतःच्या मंडळीविषयी, स्वतःच्या सेवेविषयी बढाई करण्याचं थांबवायला हवं. पहा, काही पालक कदाचित याची बढाई मारतात, पहा माझ्या चर्चमध्ये इतके लोक आहेत, माझ्या चर्चची मेंबरशिप किती आहे. काही चर्चेस आपल्याला आढळतात की ज्यांना हा अभिमान आहे, गर्व आहे की आमच्या चर्चमध्ये एकदम श्रीमंत लोक आहेत. ज्याला इलाइट चर्च म्हणतात. आमच्याकडं डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आणि हे आहेत आणि ते आहेत, याचा गर्व, याची बढाई पुष्कळदा काही मंडळ्या या गोष्टींची बढाई मारतात हे आपल्याला आढळून येतं. कधी कधी आम्हाला आमच्या चर्च बिल्डिंगविषयी बढाई माराविषयी वाटते. आमची चर्चची इमारत किती सुंदर आहे त्याच्याविषयी आम्ही बढाया मारतो. जितका आम्ही जास्त सेवा करतो
तितकं देव आम्हाला नम्र करतो. आम्ही हे कबूल करतो की हे माझ्यापासून नाही, ही देवाची कृपा आहे. देव हे घडून आणतो. प्रीती फुगत नाही. ख्रिस्ती विश्वासणारे ख्रिस्ती सेवक फुगतात का? हो, आम्ही गर्वाने फुगून जातो. पण आजकाल अनेक चर्चेसमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धांमध्ये अनेकांना बक्षिसं मिळतात. त्या बक्षिसांमुळं अनेक जण गर्वानं फुगून जातात. त्यांना असं वाटतं मी हे मिळवलेलं आहे, माझ्या तरुण संघाने हे मिळवलेलं आहे, माझ्या ग्रुपने हे मिळवलेलं आहे. अशा प्रकारे स्वतःविषयीचा गर्व त्यांच्या मनामध्ये येतो. आणि तुम्हाला माहिती आहे ना, पापाची सुरुवात कशामुळे झाली? गर्वामुळं. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असणारा देवदूत, त्याला गर्व झाला स्वतःच्या सौंदर्याचा, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, आणि त्याच्याकडून पातक झालं. आज आमच्यापैकी अनेक अशा प्रकारे पापामध्ये फसत आहेत, कारण आम्हाला गर्व होतो. आम्हाला जे काही दान देवानं दिलेलं आहे त्या दानाचा आम्हाला गर्व होतो. आणि काही काही सेवकांची सेवा ही उद्ध्वस्त झालेली आहे, नष्ट झालेली आहे, कारण त्यांना आपल्या दानाचा गर्व झाला. मग ते दान संदेश देण्याचं असेल, आरोग्यदानाचं असेल, शिकवण्याचं असेल, कुठल्याही प्रकारचं दान असेल, पण जेव्हा त्या दानाचा आम्हाला गर्व होतो तेव्हा आमची पतनाकडे वाटचाल सुरू होते. आणि म्हणून आम्हाला सावध असण्याची गरज आहे. प्रीती फुगत नाही. गर्वानं आमची मान ताठ व्हायला नको. आम्ही जास्त जास्त नम्र व्हायला पाहिजे. आमची मान खाली झुकायला पाहिजे. असं म्हणतात की ज्या झाडावर खूप फळं असतात ते झाड खाली वागतं, आणि ज्या झाडावर फळं नसतात ते झाड ताठ उभं असतं. जर आमच्या जीवनामध्ये देवाची दानं आहे, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं फळ आहे, तर त्या गोष्टीमुळं आम्ही अधिक नम्र व्हायला हवं. मी नम्र आहे का? देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या कामामध्ये मी स्वतःला देत असताना मी गर्वाने तर फुगून जात नाही ना, याची काळजी मला घ्यायला हवी. प्रीती गैरशिस्त वागत नाही. ख्रिस्ताच्या शिष्याच्या जीवनामध्ये शिस्त महत्त्वाची आहे. इंग्रजीमध्ये डिसायपल अँड डिसिप्लिन हे दोन्ही शब्द ज्या मूळ ग्रीक शब्दापासून येतात, तो शब्द सारखाच आहे. म्हणजे शिष्य आणि शिस्त हे दोन्ही सारखेच असायला पाहिजेत. जर आम्ही येशूचे शिष्य आहोत तर आमच्यामध्ये शिस्त आहे का? आमचं जीवन हे शिस्तबद्ध असणं किती आवश्यक आहे, नाही का? मला स्वतःला कबूल करायला पाहिजे की पुष्कळदा माझ्यामध्ये शिस्त नाही, आणि त्याचा मला त्रास होतो आणि इतरांना सुद्धा त्रास होतो. जर मी एखाद्या व्यक्तीला भेटण्याची वेळ 5 वाजता ठरवलेली आहे, तर मला 5 वाजताच त्या ठिकाणी हजर राहायला हवं, नाही का? 5:30ला जाऊन चालणार नाही. चर्चमध्ये आमची जी वेळ आहे त्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये शिस्त आहे का? की आम्हाला स्वतःला हवं तेव्हा आम्ही चर्चला जातो. मग जर 5चं चर्च असेल तर 5:30, 6, 6:30, 7 वाजता सुद्धा येणारे लोक मी पाहिलेले आहेत, आणि मला खूप वाईट वाटतं की आमच्या जीवनामध्ये शिस्त नाही आहे. पौल म्हणतो प्रीती गैरशिस्त वागत नाही. शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने जर शिस्त पाळली नाही तर काय होतं? त्या विद्यार्थ्याला काढून टाकलं जातं. तुम्ही जर सैन्यामध्ये असाल आणि तुम्ही जर शिस्त पाळली नाही तर तुम्हाला सैन्यातून काढलं जातं. देव आमच्या बाबतीमध्ये करतो का? सभासदांच्या बाबतीमध्ये, सेवकांच्या बाबतीमध्ये तुम्ही शिस्त पाळत नाही, तुम्ही माझ्या मंडळीमध्ये राहू नका, असं देव आम्हाला सांगतो का? आम्ही पुष्कळदा देवाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतो. आम्हाला शिस्तबद्ध जीवन जगण्याची सवय लावायला हवी. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी आम्हाला त्रास होईल. शिस्त असणं ही सोपी गोष्ट नाही. जे काटेकोरपणे शिस्त पाळतात त्याचा त्यांना पण त्रास होतो आणि दुसऱ्यांना पण त्रास होतो. परंतु ते अत्यंत आवश्यक आहे. ते अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे ज्याचं पालन आम्ही करायला हवं. आमचे पप्पा अतिशय शिस्तबद्ध होते आणि आम्हाला कधी कधी फार राग यायचा. सकाळी लवकर उठायला का सांगतात? झोपू दे की मला 8 वाजेपर्यंत, असं कधी कधी आम्हाला वाटायचं. पण आता जेव्हा आम्ही मागं वळून पाहतो तेव्हा आमच्या लक्षात येतं
की त्यांनी आमच्या भल्यासाठी आम्हाला शिकवलं की आम्ही शिस्तीत राहायला पाहिजे. आज ख्रिस्ती मंडळीला शिस्तीची गरज आहे, नाही का? आज मंडळांमध्ये जो गोंधळ आहे, जे काही भांडण आहेत, मला असं वाटतं त्याचं कारण आमच्यामध्ये शिस्त नाही. ज्यावेळेस मंडळीमध्ये भक्ती चालू असते त्यावेळेस आम्ही अतिशय शांत राहतो, अतिशय शिस्तबद्ध रीतीने आम्ही आराधना करतो. परंतु त्याच मंदिरामध्ये, त्याच चर्चमध्ये ज्यावेळेस आमची ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग असते, AGM असते, त्यावेळेस आमची शिस्त कुठे जाते? मग आम्ही एकमेकांवर आरोप करतो, आमची भाषा बदलते, आम्ही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी वागतो. प्रीती गैरशिस्त वागत नाही. आज आमच्या मंडळांना शिस्तीत राहणं शिकायला हवं, कारण येशू गैरशिस्त वागत नाही. मंडळीने सुद्धा गैरशिस्त वागू नये ही देवाची अपेक्षा आहे. आमच्या ख्रिस्ती संस्थांमध्ये आज शिस्तीची गरज आहे. कुठल्याही प्रकारची गैरशिस्त आम्ही खपवून घेता कामा नये. प्रीती स्वार्थ पाहत नाही. निस्वार्थ वृत्तीनं प्रीती आपलं प्रेम व्यक्त करते. आम्ही सर्वजण म्हणतो आपण प्रीती करतो, परंतु त्या प्रीतीच्या मागे पुष्कळ आमचा स्वार्थ असतो. मी प्रीती केल्यामुळं मला काय मिळेल याचा विचार आमच्या मनामध्ये असतो. परंतु आम्हाला निस्वार्थ वृत्तीनं प्रीती करणं शिकायला हवं. प्रीती स्वार्थ पाहत नाही. आमच्या प्रीतीमध्ये स्वार्थ आहे का? लव्ह बिगिन्स वेअर नथिंग इज एक्सपेक्टेड इन रिटर्न. ज्या ठिकाणी काहीच अपेक्षा नाही, ती खरी प्रीतीची सुरुवात आहे. आमच्या प्रीतीमध्ये समस्या ही आहे की ती प्रीती स्वार्थी असते. आम्हाला काय मिळेल हाच हेतू पुष्कळदा आमच्या वागण्यामध्ये असतो, आमच्या प्रीती करण्यामध्ये असतो. आणि म्हणून आम्हाला येशू ख्रिस्ताचं सहाय्य मागायला हवं. प्रभू येशू, मला अशी प्रीती करायला शिकव की माझ्यातला स्वार्थ निघून जाईल. निस्वार्थी वृत्तीनं मी प्रीती करेन. पण आम्हाला देवाची सुवार्ता जी ऐकायला मिळाली ती कोणीतरी निस्वार्थी वृत्तीनं आमच्यावर प्रीती केली म्हणून ऐकायला मिळाली, नाही का? मिशनरी आमच्याकडे आले, देवाचे सेवक आमच्याकडे आले, निस्वार्थी वृत्तीनं त्यांनी देवाची सेवा केली आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रीतीचा आम्ही अनुभव घेतला. आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही इतरांवर प्रीती करत असताना आमचा स्वार्थ आम्हाला बाजूला ठेवायला हवा. मला त्यापासून काय मिळेल हा विचार न करता केवळ मला प्रीती द्यायची आहे हा विचार जर मी केला तर ती खरी प्रीती असेल. प्रीती चिडत नाही. इंग्रजी कॉमेंट्रीमध्ये असं म्हटलेलं आहे, लव्ह इज फ्री फ्रॉम अनरिस्ट्रेन्ड अँगर. अनियंत्रित क्रोधापासून आम्हाला दूर ठेवते ती प्रीती आहे. हो, आम्हाला राग येतो, तो आमचा स्वभाव आहे, हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. परंतु स्वतःवर नियंत्रण न ठेवता आम्ही आपला राग जेव्हा व्यक्त करतो ते प्रीतीचं लक्षण नाही आहे. प्रीती आम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवते आणि स्वतःवर नियंत्रण ठेवून आम्ही आपला राग सुद्धा नियंत्रित करतो आणि ती खरी प्रीती आहे. आज आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा याची गरज आहे, नाही का? होय, आम्ही एकमेकांवर प्रीती करतो, परंतु पुष्कळदा आमच्या रागावर आमचं नियंत्रण राहत नाही. आम्ही अयोग्य शब्द बोलतो आणि ज्याच्याबद्दल आम्ही आयुष्यभर पस्तावा करतो, पश्चाताप करतो. आमच्या मंडळीमध्ये कधी कधी आमचा राग अनावर होतो आणि आम्ही काही असे शब्द उच्चारतो, आम्ही असे काही आरोप करतो की ज्याला पुष्कळदा काही आधार नसतो, कारण आमचं आमच्या रागावर नियंत्रण नाही. प्रीती चिडत नाही. त्याचा अर्थ ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला कधी राग येत नाही असं नाही. हो, राग येतो, परंतु त्या रागावर सुद्धा आमचं नियंत्रण असलं पाहिजे. आमचा राग आमच्या नियंत्रणाखाली असला पाहिजे आणि ती खरी प्रीती आहे. आणि अशा प्रकारचं आमचं जीवन आहे का हे आम्हाला आज पाहण्याची गरज आहे. आपल्याला माहीत आहे की रागामुळं अनेकांचे एकमेकांबरोबरचे संबंध बिघडलेले आहेत. रागामुळे आमच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडतात की जे बोलण्याची आमची खरं म्हणजे इच्छा नसते. रागामुळं देवाचं कार्य पुष्कळदा होत नाही. देवाच्या कार्याला आम्ही अडखळण निर्माण करतो आमच्या
चिडण्यामुळं, आमच्या रागामुळं, आमच्या रागावर आम्ही नियंत्रण करत नाही, त्यामुळं देवाच्या कार्याला अडखळण निर्माण होतं. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर असतील. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण त्याचा अनुभव घेतला असेल की तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण करू शकला नाही, त्यामुळं एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचे संबंध कायमचे बिघडलेले आहेत, दुरावलेले आहेत. आपल्या मंडळीमध्ये आपण हे पाहिलं असेल, आपल्या कामाच्या ठिकाणी आपण हे पाहिलं असेल, ज्या ठिकाणी आपण राहतो आपल्या शेजाऱ्यांमध्ये आपण हे पाहिलं असेल. प्रीती चिडत नाही. स्वतःच्या क्रोधावर, रागावर प्रीती नियंत्रण करायला आम्हाला शिकवते. आणि शेवटी प्रीती अपकार स्मरत नाही. हे खूप कठीण आहे नाही का? दुसऱ्यानं जर आपल्यावर अन्याय केला, दुसरा जर आपल्याबरोबर कृतघ्नपणे वागला, तर ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आपण ते कायमचं लक्षात ठेवतो. एखादा शब्द एखाद्यानं उच्चारला असेल, एखादी कृती त्याने केली असेल, आपण केलेल्या उपकारांची फेड त्याने अपकाराने केली असेल, ती गोष्ट विसरणं फार कठीण असतं. परंतु अशक्य नाही. देवामध्ये सर्व काही शक्य आहे. प्रीती अपकार स्मरत नाही. पहा, आपण देवाबरोबरचा जो आपला संबंध आहे ना, त्याचा विचार करूया. देवानं जर ठरवलं मी देवाविरुद्ध ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याची आठवण ठेवायची, तर आम्हाला आमच्या पापाची क्षमा मिळेल का कधी? नाही. मी देवाविरुद्ध किती भयंकर वागलेलं आहे, मी देवाविरुद्ध बंड केलं, त्याच्या आज्ञा मोडल्या, त्याला दुखावलं आहे, या सर्व गोष्टींची आठवण जर देवानं केली तर मी कुठे जाईन? मला काहीच आशा नाही राहणार. परंतु देव अपकार स्मरत नाही. येशू ख्रिस्त अपकार स्मरत नाही. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सुद्धा अपकार स्मरण करायला नको, त्याची आपण आठवण ठेवायला नको. देवाचं अंतःकरण इतकं मोठं आहे की आम्ही त्याच्यावर केलेले सर्व अपकार तो विसरून जातो. आमचे सर्व गुन्हे तो माफ करतो. आणि देवाची इच्छा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही आहे की आमच्यावर अन्याय झाला असेल, लोक आमच्याशी वाईट वागले असतील, तरी सुद्धा आम्ही त्यांना क्षमा करून ते विसरून जाणं हे आम्हाला शिकायला हवं. कधी कधी विस्मरण हे सुद्धा देवाचं दान आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख, वाईट गोष्टी विसरणं हे आपल्याला शक्य होतं कारण ती देवाची कृपा आहे. आणि त्याच भावनेतून इतरांनी जर आपल्यावर अन्याय केला असेल, आपला गुन्हा केला असेल, तर ते सुद्धा आपण विसरायला शिकायला हवं. यासाठी देवाचं सहाय्य आपण मागायला हवं. मी खरं म्हणजे असं ठरवलं होतं की एखाद्या रविवारी, म्हणजे मागच्या रविवारी, करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय पूर्ण अभ्यास आपण करूया. परंतु मी सुरुवात केल्यानंतर मला हे जाणवलं की याच्यामध्ये किती आहे, कितीतरी गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. आणि आपण आज हा दुसरा रविवार केवळ 6व्या वचनापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. या रविवारी केवळ 5व्या वचनापर्यंतच आपण अभ्यास केलेला आहे. आपल्याला अजून पुढची वचनं 13व्या वचनापर्यंत आपल्याला जायचं आहे. परंतु आपण सर्व यावर मनन करूया. आपल्या वैयक्तिक वेळेमध्ये मनन करा. आणि प्रभू आपल्याला काय सुचवतो, प्रभू आपल्याला काय दाखवत आहे, ते सुद्धा आपण तपासण्याचा प्रयत्न करा, पाहण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट आमच्याबरोबर शेअर करायची असेल तर जरूर आम्हाला कळवा की प्रभू तुमच्याशी काय बोलत आहे. आणि आपण सर्व एकमेकांपासून शिकूया. देवाच्या प्रीतीमध्ये आपण पुढे आणि पुढे जाऊया. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी प्रभू तू आज आमचं सहाय्य केलंस. तुझं जिवंत पवित्र वचन तू आम्हाला दिलं आहेस. आणि विशेष रीतीनं आज आम्ही करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय, ज्यामधून प्रीतीविषयी शिकत आहोत. प्रभू, हा अभ्यास कितीही केला तरी सुद्धा आम्हाला पूर्णपणे शिकता येणार नाही. आज आम्ही जे काही पाहिलेलं आहे प्रभू, त्याची आठवण तू आम्हाला पुन्हा आणि पुन्हा करून दे. पुन्हा आणि पुन्हा प्रभू तुझं शिक्षण, तुझा बोध तू आम्हाला कर. आम्ही अधिकाधिक शिकावं आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचं पालन करावं. आम्ही प्रीतीमध्ये जीवन जगावं. यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आम्ही हे कबूल करतो की आम्ही चुकलो आहोत, आम्ही तुझ्या मनाविरुद्ध वागलो आहोत. प्रीतीच्या बाबतीमध्ये आम्ही फार उणे पडलो आहोत प्रभू.
आम्ही कमी पडलो आहोत हे आम्ही कबूल करतो. तुझ्या प्रीतीनं, वधस्तंभावरील प्रीतीनं प्रभू तू आम्हाला भरून टाक आणि तुझी सेवा करण्यासाठी आम्हा सर्वांचा उपयोग तू करून घ्या अशी आम्ही तुला विनंती करतो. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, प्रभू त्यांची आम्ही आठवण करतो, त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांना आजपर्यंत सांभाळलंस, आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो येथून पुढचं त्यांचं जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर आणि इतरांसाठी प्रभू देवा त्यांच्या जीवनाचा उपयोग होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य दे आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हा सर्वांना तू एकत्र आण. प्रभू तुझा विपुल आशीर्वाद आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास येऊ दे. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शलोम. काय प्रियजन हो, आजची उपासना आवडली, आशीर्वाद मिळाला? मग ही लिंक तुम्ही आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना पाठवताय ना? मला माहिती आहे तुम्ही करता ते. प्रभू तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार आहे, अनेकांना आशीर्वाद देणार आहे. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.